आज आपण ढाबा स्टाईल किंवा रेस्टॉरंट स्टाईल मस्त हैदराबादी पनीर रेसिपी बनवणार आहोत। त्याचबरोबर नान रोटी आणि फ्राईड राईस सुद्धा करणार आहोत। तर नमस्कार रामराम मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। तर तुम्हाला आता हैदराबादी पनीर खाण्यासाठी मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जायची अजिबात गरज नाही। घरच्या घरी कमीत कमी वेळामध्ये आणि साहित्यामध्ये आपण ही रेसिपी बनवणार आहोत। तर चला सुरुवात करूया। इथे एका पॅन मध्ये खडे मसाले, काजू घेतलेले आहेत, मोठे 4 आकाराचे कांदे घेतलेले आहेत। आता खडे मसाल्यामध्ये जे आपण नेहमी टाकतो दालचिनी, लवंग, हेच आपले खडे मसाले, तमालपत्र हेच आपले खडे मसाले घेतलेत, मोठी इलायची वगैरे जे तुमच्याकडे अवेलेबल असतील ते। इथे आता मोठे 4 सरस कांदे घेतलेले आहेत, गाजर चिरून घातलेला आहे, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 2 ते 3। मस्त हे आपल्याला सगळं व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे, कारण याला आता इथे जास्तीत जास्त वापर करायचा आहे, कारण आपण हॉटेल सारखं बनवणार आहोत। त्याच्यामुळे 1 वाटी कोथिंबीर, थोडंसं पुदिन्याचे टाकलेलं आहे। घरीच पालक होती, त्याच्यामुळे मी पालक सुद्धा इथे घेतलेला आहे। व्यवस्थित आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। लसूणाचा 1 अख्खा गड्डा आणि थोडंसं अद्रकचा तुकडा घातलेले आहेत। ते तुम्ही इथे बघू शकता। कांदा सुद्धा आपल्याला मऊ झालेला दिसत आहे, अगदी कलर सुद्धा भाज्यांचा चेंज झाला। आता हे मस्त असं आपल्याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे। आता ही ग्रेव्ही आपल्याला अशीच ठेवायची आहे। इकडे आहे ना, आपल्याला जे फ्राईड राईस बनवायचा होता ना, त्यासाठी आपण इथे तांदूळ भिजत ठेवायचे आहेत। 15 ते 20 मिनिट तांदूळ भिजले पाहिजेत। आता इथे नान बनवण्यासाठी 1 कप पीठ घेतलेलं आहे। याच्यामध्ये जो आपला पोहे खायचा चमचा असतो ना, त्या चमच्याने 2 चमचे इथे दही घेतलेलं आहे आणि थोडंसं सोडा घालायचा आहे आणि व्यवस्थित असं हे पीठ थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे। आता ही नान बनवण्याचं तुम्हाला नान काही हॉटेलमधून आणावे लागते किंवा हॉटेलला जावं लागतं असं काहीच नाहीये। आता हे आपण पीठ थोडंसं मळून साईडला ठेवूया। आता आपण इथे राईस शिजवून घ्यायचा आहे। इथे एका पॅन मध्ये जास्त जेवढं तांदूळ असतं त्याच्यात 3 पटीने पाणी घ्यायचं आणि थोडेसे खडा मसाले टाकलेले आहेत, तमालपत्र, इलायची, दालचिनी, स्टार फूल आणि तूप घालायचं आहे। तुपाने अगदी मस्त मिरे, लवंग सगळं घालायचं आणि मग व्यवस्थित असं हे आपल्याला तांदूळ घालून घ्यायचे आहेत। बघू शकता तुम्ही इथे आपल्याला 90% तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत, अगदीच पूर्ण असे 75 वगैरे असे नाही, 90% तांदूळ शिजवलेच पाहिजेत। आता तिकडे भात आपण हे करतात तोपर्यंत इकडे पनीर घेऊया। आता हॉटेलमध्ये पनीरचे खूपच मोठे मोठे काप असतात, पण इथे तितके घरी आता इतके मोठे न करता तुम्ही थोडंसं असे आयताकार असं काप करून घेऊ शकता। खूपच मोठे काप घरी खायला कसं तरी होतं, त्याच्यामुळे आता हॉटेलमध्ये आपण मोठे मोठेच असतो, पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही बारीक किंवा तसेच मोठे ठेवू शकता। आता इथे आपण पनीर फ्राय करून घ्यायचं, अगदी हलकं हलकं पनीर फ्राय करून घ्यायचं आहे। जास्त तेलामध्ये सुद्धा इतकंही पनीर फ्राय करायचं नाहीये। थोडीशी हळद टाकायची, लाल तिखट टाकायचं, त्याने कलर छान येतो आणि दिसायला सुद्धा खूप छान आणि मस्त होतं, चवीलाही भन्नाट लागतं। बघू शकता तुम्ही असं मस्त व्यवस्थित हलक्या हलक्या हाताने व्यवस्थित असं पनीर, आणि हे पनीर आहे ना थंड पाण्यामध्ये टाकायचं, म्हणजेच की नॉर्मल टेम्परेचरच्या पाण्यामध्ये टाकायचं, जेणेकरून पनीर आपलं लबरासारखं होणार नाहीये। आता इथे थोडंसं तेलाचं, आता रेस्टॉरंट स्टाईल आपल्याला भाजी बनवायची आहे, म्हणजे तेलाचा वापर थोडासा जास्त करावा लागेल। इतकाही करू नका जितका जे हॉटेलमध्ये असतो। त्यामध्ये आपण वाटण घातलेलं आहे। 1 चमचा मी तूप घातलं होतं थोडंसं। आता इथे लाल तिखट, किचन किंग मसाला आणि जिरा पावडर, धना पावडर घातलेले आहे। कसुरी मेथी हातावर चोळून थोडीशी घालायची आहे। आता हे तेल सोडेपर्यंत आपल्याला मस्त हलवून घ्यायचं आहे, 2 ते 3 मिनिट लागतात। इथे बघू शकता तुम्ही मस्त असं आता आपल्याला तेल सुटलंय। आता हे एकदम फ्रेश दही आहे, ते जे टेरीत मिळतं ते आणायचं, पॅकिंग मधलं दही आणायचं नाही, ते खूप दिवसाचं असतं आणि मग त्याला क्रीमीपणा नसतो। आता इथे बघू शकता तुम्ही व्यवस्थित हे दही घातलेलं आहे। दही घालत असताना नेहमी लक्षात ठेवायचं की गॅस आपल्याला एकदम कमी ठेवायचा आहे, नाहीतर दही फाटू शकतं आणि भाजीची चव आगळी वेगळी बदलून जाऊ शकते। आता इथे जी घरची दुधावरची साय होती ती सुद्धा आपण इथे 2 चमचे घेतलेले आहे, फेटाळले आहे मस्त आणि घालू शकता। याने खूप छान चव येते पनीरच्या भाजीला, अगदीच रेस्टॉरंट सारखीच येते, तशीच त्याच पद्धतीने वापरायची आहे। आता इथे गरम पाण्याचा वापर केलेला आहे। आता ही ग्रेव्ही आहे ना दाटसर ठेवायची आहे, आपल्याला ही ग्रेव्ही पातळ बनवायची नाहीये, इतकी रेस्टॉरंट सारखी बनवायची आहे। चवीपुरतं मीठ घालायचं आणि जे आपण तळून घेतलेलं पनीर होतं ते पनीर ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे।
तर ह्याची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही। आता इथे तेलाचा आता एवढं जर आपण कमी इतकाही जास्त वापर केलेला नाही आहे। आता आपण याला तडका द्यायचा आहे। तडक्याने भाजीला इतका छान चव येते ना, भन्नाट अशी चव येते, बघू शकता। आता इथे 5 ते 7 मिनिट भाजी व्यवस्थित अशी उकळवून घेतल्यानंतर यात तडका दिलेला आहे आणि ते मस्त तडक्याची भाजी खूप छान लागते, चवीला भन्नाट अशी ही भाजी होते। तुम्ही अगदी रेस्टॉरंट सारखीच ही भाजी आहे। वरून मस्त कोथिंबीर घालायची आणि परत 2 ते 3 मिनिट व्यवस्थित ही भाजी शिजवून घ्यायची। बघू शकता इथे हैदराबादी पनीर आपलं तयार आहे। आता आपण इथे फ्राईड राईस बनवून घेऊया। एका पॅन मध्ये म्हणजे जिरे घालायचे आहेत, परसबी घालायचे आहे, गाजर घालायचं आहे, ढोबळी मिरची घालायची आहे किंवा तुम्ही शिमला मिरची म्हणू शकता। जितके तुमच्याकडे भाज्या अवेलेबल आहेत त्या तुम्ही भाज्या घालायच्या। ह्याच्यामध्ये तुम्ही पत्ताकोबी घालू शकता, कांदा घालू शकता। हे व्यवस्थित तुम्ही हे मिक्स करून घ्यायचं। जितकंही तुमच्याकडे आहेत काळी मिरी घालायची, वरून मस्त अशी कोथिंबीर घालायची आणि हे 2 ते 3 मिनिटासाठी व्यवस्थित असं करून ही आपला फ्राईड राईस तयार आहे। आता आपण इथे हे पीठ आपलं बघू शकता तुम्ही मस्त असं भिजलेलं आहे। याच्यामध्ये थोडंसं बटर घालायचं आहे आणि व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घ्यायचं, मळून घ्यायचं। आता याचे गोळे करून घ्यायचे। जितकी तुम्हाला बटर रोटी म्हणजे नान रोटी मोठी हवे किंवा छोटे हवे अशा पद्धतीने लाटून घ्यायचे, त्या पद्धतीने गोळे तयार करून घ्यायचे। वरून मस्त अशी कोथिंबीर घालायची। तुम्ही याच्यामध्ये चिली फ्लेक्स सुद्धा घालू शकता, पण मी इथे फक्त कोथिंबीर घातलेली आहे। आणि हीच रोटी बघा व्यवस्थित लाटून घेऊ शकता। तुम्हाला अगदीच रेस्टॉरंटला जाण्याची गरज नाही आहे, घरच्या घरी सुद्धा तुम्ही एक मस्त बनवू शकता। आता याला थोडंसं बनवताना बघू शकता खाली बटर लावून घेतलं, वरून पाण्याचा शिंतोडा दिला आणि 2 ते 3 मिनिटासाठी असंच आपल्याला ठेवून द्यायचं आहे, वाफ काढून घ्यायचे। वरून मस्त बटर लावायचं, तुम्ही तुपाचा वापर करू शकता, बटरचा वापर करू शकता आणि मस्त पलटवून घ्यायचे। ह्या सुद्धा बाजूने आपल्याला अशीच 2 ते 3 मिनिट व्यवस्थित परतवून घ्यायची आहे। तर तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी आपली ही रोटी तयार आहे। बाकीच्या रोटी सुद्धा आपण मस्त अशाच तयार करून घेतलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही। आता इथे आपण थाळी वाढून घेऊया मस्त। आता तुम्हाला कुठल्याही महागड्या हॉटेलमध्ये जाण्याची गरज नाही आहे। बघता क्षणी तुम्हाला इतकी छान ही हैदराबादी थाळी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या जवळच्याच मित्रमैत्रिणीला शेअर सुद्धा करा। आणि ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा, छान आणि मस्त अशी लागते। बघा तुम्ही किती मस्त अशी लागते। याच्यासोबत तुम्ही कांदा, लिंबू सर्व घेऊ शकता। अगदी ही आपली दाटसर जशी रेस्टॉरंट जशी मिळते तशीच्या तशी आपली ही भाजी आहे। भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, बाय।